संभाजीनगर राज्याची पर्यटन राजधानी, 52 दरवाजांचं मराठवाड्याच्या राजधानीचं शहर, पूर्वीचं औरंगाबाद, निजामशहाचा मंत्री मलिक अंबरनं वसवलेलं हे शहर. औरंगजेबाच्या नावावरून त्याचं औरंगाबाद असं नाव पडलं. खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे. मात्र आता औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर झालंय. त्यामुळे गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेल्या नामांतराच्या राजकारणावर पडदा पडलाय. निदान आता तरी संभाजीनगरच्या विकासाच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणूक लढवली जाईल अशी अपेक्षा आहे. अजिंठा वेरूळ सारखी जागतिक दर्जाची पर्यटन स्थळं इथं आहेत. मात्र पर्यटन वाढीसाठी ठोस कार्यक्रम हाती घेतला जात नाही. पर्यटन राजधानी असूनही दिल्ली मुंबईला जोडणाऱ्या गाड्यांची संख्या 5 पेक्षा जास्त नाही. एवढ्या मोठ्या शहरात 8 दिवसांआड पाणी येतं. गेल्या कित्येक वर्षांपासून यावर तोडगा निघालेला नाही. शहरात नावाला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मात्र दिवसातून केवळ 1 विमान मुंबईला आणि 1 विमान दिल्लीला जातं. देशातलं पहिलं स्मार्ट शहर म्हणून ऑरिक सिटी वसली. मात्र नाव वगळता तिथं काहीच स्मार्ट नाही. उद्योग वाढीसाठी दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजे DMIC वसवलं. तिथंही अजून उद्योग आलेले नाहीत. चंद्रकांत खैरेंच्या रूपानं तब्बल 20 वर्ष या शहरात शिवसेनेचा खासदार होता. गेली 5 वर्ष MIMचे इम्तियाज जलील खासदार आहेत. मात्र विकासाच्या नावावर शहराच्या नशिबी दुष्काळच आहे. ...1999, 2004, 2009 आणि 2014 असे 4 टर्म चंद्रकांत खैरे खासदार होते. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उत्तमसिंग पवारांचा 33,000 मतांनी पराभव केला. 2014 मध्ये काँग्रेसच्या नितीन पाटलांना 1.5 लाख मतांनी हरवलं. मात्र 2019 मध्ये MIMच्या इम्तियाज जलील यांनी खैरेंना केवळ 4,400 मतांनी पराभवाचं पाणी पाजलं. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधवांनी घेतलेल्या 2,83,000 मतांमुळे खैरेंचा पराभव झाल्याचं मानलं जातंय. विधानसभेचा विचार केला तर शिवसेनेचे 4 आणि भाजपचे 2 आमदार निवडून आले होते. त्यापैकी प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट आणि रमेश बोरनारे या 3 शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदेंची साथ दिली. यंदा पुन्हा एकदा खासदार इम्तियाज जलील MIM कडून रिंगणात आहेत. अमित शहांच्या अलीकडेच झालेल्या सभेत त्यांनी MIMला उखडून फेका असं आवाहन केलं होतं. युतीच्या गणितात ही जागा शिवसेनेकडे असली तरी आता भाजप इथून लढण्यासाठी इच्छुक आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड गेल्या 3 वर्षांपासून मतदारसंघ बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजप की शिवसेना शिंदे गट हा काथ्याकूट अजूनही संपलेला नाही. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातही पक्षांतर्गत वाद उफाळून आलाय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आता या 5 वर्षात मी ना खासदार होतो ना आमदार होतो, पण तरी मी एक दिवसही घरी बसलो नाही, काम करत गेलो. जे विद्यमान खासदार आहे 2, एक राज्यसभेचे आणि एक लोकसभेचे, त्यांनी काही केलं नाही. ते काही करत नाही म्हणून आजही माझ्याकडे त्या ठिकाणी लोक येतात आणि मी काम करतो. मी काम केलं नसेल तर लोकांनी मला निवडून नाही द्यायचं. लोक मला मतदान करू नये, मी स्पष्टपणे हे सांगतो. कारण राजनीतीमध्ये 5 वर्षानंतर काम कितीही चांगलं केलं माणसाने तर समोरच्या माणसं जे आहे ना ते जातीचा मुद्दा काढतो, ते धर्माचा मुद्दा काढतो, ते हिंदू मुस्लिम करतो आणि त्याच आधारावर या देशाच्या इलेक्शन्स आपले होत चाललेले आहे. MIM महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत संभाजीनगरात रंगणार आहे. गेल्या वेळी हिंदू मतांच्या विभाजनामुळे संभाजीनगरात MIMचा खासदार निवडून आला. मात्र जो कोणी निवडून येतो तो या ऐतिहासिक शहराला त्याचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काहीच करत नाही, ही इथल्या मतदारांची खंत आहे. पर्यटनाचं वरदान या जिल्ह्याला लाभलेलं आहे. मात्र त्या दृष्टीनं सुद्धा इथं विकास मुळीच झालेला नाहीये. त्यात आता राजकीय पक्षांमध्ये या लोकसभेच्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. या सगळ्यात या शहराचा हरवलेला विकास कुठेतरी सापडला म्हणजे मतदारांनी मिळवलं इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.